ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 27 मे 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना कलाक्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी देण्यात आला आहे. पुरस्काराबद्दल काही महत्त्वाचे सन्मान. पद्मश्री हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहे. अशोक सराफ यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाला मोठी मान्यता मिळाली आहे. योगदान. अशोक सराफ यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी, दूरचित्रवाणी मालिका आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये प्रचंड काम केले आहे. त्यांनी जवळपास 250हून अधिक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विनोदी भूमिकांसाठी ते विशेषतः प्रसिद्ध आहेत, पण त्यांनी गंभीर आणि विविध प्रकारच्या भूमिकाही तितक्याच प्रभावीपणे साकारल्या आहेत. प्रतिक्रिया. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ यांनी याला माझ्या जीवनातील एक विशेष क्षण असे म्हटले आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकार, त्यांचे कुटुंब, सहकलाकार आणि प्रेक्षक यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनीही आनंद व्यक्त केला आहे, पण हा पुरस्कार त्यांना खूप आधीच मिळायला हवा होता अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. इतर पुरस्कार. पद्मश्री व्यतिरिक्त अशोक सराफ यांना यापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार 2024 असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना हास्य सम्राट म्हणूनही ओळखले जाते.